जळगाव जामोद नगर परिषदेत गोंधळ, विरोधी सदस्यांचा सभात्याग, चौकशीची मागणी। जळगाव जामोद येथील नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विरोधी सदस्यांना बोलण्याचा अधिकार नाकारल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। एप्रिल 29 रोजी पार पडलेल्या नगर परिषद सर्वसाधारण सभेत विरोधी सदस्यांवर अन्याय झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सांगितले की सभेमध्ये त्यांना सार्वजनिक प्रश्न मांडण्याचा आणि बोलण्याचा अधिकार नाकारण्यात आला, तसेच नियमांचा आधार घेऊन त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोपही यावेळी करण्यात आला। या कथित लोकशाही विरोधी वागणुकीच्या निषेधार्थ विरोधी सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत सभागृहाचा त्याग केला। महिला नगरसेविकांच्या समस्यांकडे वेधले लक्ष सभेदरम्यान केवळ अधिकारांचाच प्रश्न नाही, तर मूलभूत सुविधांचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला। महिला नगरसेविकांना स्वतंत्र केबिन उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांची कामे करताना मोठ्या अडचणी निर्माण होत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले। पुढील कारवाईचा इशारा विरोधी पक्षाने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। यासाठी संबंधित सभेची व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि कार्यवाहीची प्रत मिनिट्स देण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे। भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने ठोस हमी द्यावी, अशीही मागणी विरोधकांनी लावून धरली आहे। जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर हा विषय वरिष्ठ स्तरावर नेऊन पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा विरोधी सदस्यांनी दिला आहे। डिजिटल महाभूमीसाठी वसुदेव राजनकर, जळगाव जामोद। सर्वसाधारण सभा आयोजित केली होती। आम्ही शिवसाहेबांना आणि अध्यक्ष महोदयांना विचारणे केले की आम्हाला एक कक्ष बसण्या उठण्यासाठी पाहिजे। आज आम्हाला या ठिकाणी जर शहरातले कुठले विषय कामाचे मुद्दे मांडायचे असले किंवा संबंधित अधिकाऱ्याशी बोलायचं असलं तर आम्हाला बाहेर राहून संबंधित अधिकारीसोबत बोलावं लागते। तर आम्ही वारंवार मागणी करूनही हे बुद्धिपुरस्पर आमच्याशी शिवसर आणि अध्यक्ष महोदय वागत आहे। आज आम्ही शहरातले विषयही सुद्धा संबंधित अधिकाऱ्याशी बोलून शांततेने सोडू शकत नाही। कुठले जे जुने कामं आहेत, आज जर आपण पाहिले शहरात बऱ्याच ठिकाणी जुने कामं टाकलेले आहेत, त्यांनी ते टेंडरसुद्धा काढलेले आहे, पण 2022 पासूनचे जे कामं प्रलंबित पडलेले आहेत आम्ही त्याची विचारणा करणार होतो। एवढंच नाही तर ते जे नवीन जुने टेंडर आहे ते रिवाईज करून दुसरे टेंडर बोलवून तुम्ही कामाला सुरुवात करा, असे बरेचसे शहरातल्या विकास कामासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो असताना आम्हाला मत मांडण्याचा अधिकार नाही, असं अध्यक्ष महोदय यांनी सांगितलं। त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी त्या मीटिंगवर, त्या सभेवर बहिष्कार टाकला आणि मी या मीटिंगचा जाहीर निषेध करते।